नमस्कार मंडळी, आज मी बनवलंय फ्रायवालं कारलं आणि खूप छान लागतं खायला, कडू देखील लागत नाही आणि जो कोण कारलं खात नसेल ना ते देखील आवडीने खातील. एवढं टेस्टी लागतं हे कारलं. आणि हे कारलं बनवण्यासाठी आपल्याला मार्केटमधून कारली घेऊन यायची आहेत आणि कारल्याला व्यवस्थित कट करून कारल्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि कारल्याला आपल्याला एकदम पातळ स्लाइसमध्ये उभं असं कट करून घ्यायचं आहे. बघा इथे मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. मी सर्व कारली कट करून घेतली आहेत एक एक करून आणि एका टोपामध्ये ती कारली ॲड केली आहेत आणि त्या कारल्याला आपल्याला मीठ लावून ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं जेणेकरून कारली थोडीफार नरम होतील. आणि त्याच्यानंतर 10 मिनटानंतर आपल्याला कारल्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण जे आपण मीठ लावलं असतं त्याच्यामुळे त्यात पाणी जमा होतं, तर ते पाणी मी पूर्णपणे काढून घेतलं आहे. पाहू शकता इथे एकदम कोरडं करून घ्यायचं आपल्याला कारल्याला. काहीच पाणी नाही आहे, जे होतं थोडंफार ते देखील पूर्णपणे मी काढून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, काळा मसाला, जे काही मसाले तुमच्याकडे आहेत ते सर्व मसाले आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहेत. टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड केलं आहे आणि हे मसाले पहिले मी व्यवस्थित कारल्याला लावून घेतले. त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे. थोडं थोडं करून आपण तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक कारल्याला पीठ लागेल असं व्यवस्थित आपल्याला कारलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आणि गॅसवरती मी पॅन ठेवलेला, त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी कारली रेडी केली आहे ती एक एक करून संपूर्ण पॅनभर आपण ती कारली सोडून घेणार आहे आणि आपल्याला स्लो गॅस करून ठेवायचं आहे. आणि थोडंसं आपण त्याच्यावरतून तेल देखील ॲड करून घेणार आहे. जास्त तेलाचा वापर होत नाही, थोडकंच तेलामध्ये कारली होऊन जातात. आणि झाकण ठेवून द्यायचं आहे 10 मिनटं तरी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर झाकण काढून आपल्याला कारली एक साईडून पलटी करून घ्यायचं आहे आणि एक साईडून पलटी करून झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं 5-10 मिनटासाठी आणि परत झाकण काढून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि तुम्ही स्लो गॅसवर ठेवून क्रिस्पी करू शकता कारली एकदम. आणि खूप खायला देखील सुंदर लागतात, एवढी मस्त लागतात ना आणि काहीही कडवटपणा राहत नाही कारल्यांमध्ये. आणि इथे बघा आपली कारली पूर्णपणे अशी रेडी झाली आहे आणि प्लेटमध्ये काढून घेते कारली आणि बघू शकता एवढी क्रिस्पी आणि खायला एवढी छान लागतात ना, खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की बनवा अशी रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.